नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मधुमेहामध्ये साखर नियंत्रणात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही साखर नियंत्रणात ठेवली नाही तर अनेक गुंतागुंत निर्माण होत असते. आज मी तुम्हाला अशाच एका उपायाबद्दल सांगणार आहे. असाच एक घटक तुमच्या घरामध्ये, तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असतो. जर तुम्ही दररोज त्याचा फक्त 1 चमचा वापर केला तर तुम्हाला दिसेल की तुमची साखरेची पातळी नेहमीच नियंत्रणात राहील. आपल्या सर्वांना माहीत आहे की मधुमेह हा एक मूक हत्यारा आहे. ज्याला मधुमेह आहे तो अनेक वर्ष औषध घेतो, नंतर इन्सुलिन सुरू होतात आणि हळूहळू त्यांना काही ना काही गुंतागुंत होऊ लागते. सर्वात सामान्य गुंतागुंत म्हणजे मूत्रपिंडातील गुंतागुंत, हृदयातील गुंतागुंत, यकृतातील गुंतागुंत, पचनाच्या समस्या, अशा अनेक गुंतागुंतीच्या समस्या त्यांच्या आयुष्यात निर्माण होतात. जेव्हा जेव्हा तुम्हाला साखर असते तेव्हा तुम्हाला मधुमेह होतो. जर तुम्ही ती नियंत्रणात ठेवली नाही तर तुम्हाला नक्कीच काही ना काही गुंतागुंत होत जाणार आहे. म्हणून आज मी तुम्हाला अशा उपायांबद्दल सांगेन. तर तो उपाय जो आहे तो अतिशय प्रभावी आहे. मी बोलत आहे तुपाबद्दल, ज्याचं सेवन करून तुम्ही तुमची साखर सहज नियंत्रित करू शकता. मला आशा आहे की तुम्ही ती गोष्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी अधीरतेने वाट पाहत असाल. तर कोणताही विलंब न करता मी तुम्हाला सांगणार आहे की ती गोष्ट आहे तूप. आणि हो मित्रांनो, ती आहे देशी तूप. जर तुम्ही दररोज देशी तूप वापरत असाल तर तुम्हाला दिसेल की तुमची साखरेची पातळी नेहमीच नियंत्रणात राहील. व्हिडिओकडे पुढे जाण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि आता तिथे किती वाजलेले आहेत. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी माझे नवीन व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता. मी तुम्हाला सांगणार आहे की तुपाचे काय फायदे आहेत आणि मधुमेहाच्या रुग्णाने तुपाचं का सेवन करावं, ते कशा पद्धतीने करावं. आज मी तुम्हाला अशा 7 फायद्यांबद्दल सांगेन ज्यांचं सेवन केल्याने तुमची साखरेची पातळी नेहमीच नियंत्रणात राहील. संपूर्ण व्हिडिओ पाहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की तुम्ही एका दिवसात किती तूप जे आहे ते सेवन करू शकता. यासोबतच मी तुम्हाला तूप कसं सेवन करावं हे देखील सांगणार आहे. तर सर्वप्रथम फायदा काय आहे, तर तुपाचा कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जर तुम्ही असं काही खाल्लं ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असेल तर ते तुमच्या साखरेची पातळी वाढवतं. जर ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असेल तर ग्लायसेमिक लोड देखील अनेक पटींनी वाढत असतो. म्हणूनच तुम्ही असा पदार्थ खावा ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असेल. जर मी तुपाबद्दल बोलली तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो आणि जेव्हा तुम्ही तूप खाता तेव्हा तुमची साखरेची पातळी नेहमीच नियंत्रणात राहते. ती त्याच्या शिखरावर पोहोचत नाही. इन्सुलिन त्याच्या शिखरावरती पोहोचत नाही आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या मधुमेहावरती सहज नियंत्रण ठेवू शकता. 2023मध्ये एक अभ्यास करण्यात आला. त्या अभ्यासामध्ये तूप घालून तांदूळ एका उघड्या भांड्यामध्ये शिजवला गेला होता आणि जेव्हा तो अभ्यास पूर्ण झाला तेव्हा असं दिसून आलं की जेव्हा तुम्ही तूप घालून भात शिजवता तेव्हा तुमची साखरेची पातळी वाढत नाही. यावरून हे सिद्ध होतं की जेव्हा तुम्ही ते रोटी किंवा भातामध्ये घालता तेव्हा ते त्याचा ग्लायसेमिक्स भार कमी करतं आणि जेव्हा तुम्ही ते खाता तेव्हा जर ग्लायसेमिक भार कमी असेल तर तुमची साखरेची पातळी नेहमीच नियंत्रणामध्ये राहणार आहे. तुपाचा पुढील फायदा आहे तो म्हणजे निरोगी चरबी. तुपामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स तसेच सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडसारखे निरोगी चरबी असतात. मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड दोन्ही तुमच्या हृदयासाठी खूप चांगले काम करतात. बाहेरचं अन्न खाणारे बरेच लोक ट्रान्स फॅट खातात. हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइलसारख्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स असतात. जर तुम्ही ट्रान्स फॅट्सच्या जागी तुपामध्ये असलेल्या हेल्दी फॅट्सचा वापर केला तर तुम्ही तुमच्या साखरेवर सहज नियंत्रण ठेवू शकता. कारण हेल्दी फॅट्स खाल्ल्याने शरीरामध्ये इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते. जेव्हा जेव्हा इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते तेव्हा तुमची साखरेची पातळी नेहमीच नियंत्रणात राहते. इन्सुलिनच्या प्रतिकारामुळे लोकांना मधुमेह होतो. जर तुम्हाला मधुमेह उलटवायचा असेल आणि साखर नियंत्रित करायची असेल तर शरीराला इन्सुलिन संवेदनशील बनवावं लागतं.
जेव्हा जेव्हा तुम्ही तूप खाता तेव्हा संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की तुमचं शरीर इन्सुलिन संवेदनशील बनतं. तुपाचा पुढील फायदा म्हणजे त्यात भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्वे आढळतात आणि त्यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. तुम्हाला तुपामध्ये ADE सारखे सर्व जीवनसत्वे मिळतील. यासोबतच फॅट खाणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जोपर्यंत तुम्ही फॅट खात नाही तोपर्यंत या सर्व जीवनसत्वांचे शोषण योग्यरित्या होत नाही. तूप खाल्ल्याने तुम्हाला ADE आणि K जीवनसत्व मिळतातच, परंतु त्यांचं शोषण देखील खूप चांगलं होतं, कारण त्यात हेल्दी फॅट्स देखील असतात. जर तुम्ही योग्य प्रमाणामध्ये जीवनसत्वे घेतली नाहीत तर डोकेदुखी, पचन समस्या, अशक्तपणा, अस्वस्थ वाटणं, आळस यासारख्या अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जेव्हा तुम्हाला जीवनसत्वांची कमतरता असते आणि तुम्ही जीवनसत्वे योग्यरित्या घेत नाहीत किंवा तुमचं शरीर ते योग्य प्रमाणामध्ये शोषत नाही, तेव्हा अशी अनेक लक्षणे तुम्हाला उद्भवू शकतात. म्हणून निरोगी चरबी खाणं महत्त्वाचं आहे. तूप खाणं म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून ही सर्व जीवनसत्वे योग्यरित्या शोषली जातील. त्यात अँटीऑक्सिडंट्स देखील आढळण्याची शक्यता असते. म्हणून तुम्हाला तुपात आढळणारे जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स मिळू शकतात. हे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतं आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतं. जोपर्यंत शरीरातील जळजळ कमी होत नाही आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या साखरेवर नियंत्रण ठेवू शकत नाही. पुढचा फायदा असा आहे की तुपामध्ये पूर्णपणे 0 कार्बोहायड्रेट्स असतात. म्हणून जर तुम्हाला तुमचा मधुमेह उलट करायचा असेल किंवा तुमची साखर नियंत्रित करायची असेल तर तुम्हाला कार्बोहायड्रेट्स कमी करावे लागतील. दुसरा कोणताही पर्याय नाही आणि तुपामध्ये 0 कार्बोहायड्रेट्स असतात. म्हणून जर 0 कार्बोहायड्रेट्स असतील तर ते तुमच्या साखरेच्या पातळीवर फारसा परिणाम करणार नाहीत. ते इन्सुलिनची पातळी वाढवणार नाही, ते इन्सुलिनचं शिखर वाढवणार नाही. म्हणून तुम्हाला दिसेल की तुम्ही तुमची साखर चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकाल. जर तुम्हाला तुमचा मधुमेह उलटवायचा असेल, म्हणजे कमी करायचा असेल किंवा पूर्णतःच नको असेल तुम्हाला, तर तुम्हाला योग्य आहाराचं पालन हे करावंच लागेल. कोणता आहार पाळायचा तो म्हणजे योग्य आहाराचं पालन तुम्ही करावं. तर फिट डाएट करायचं म्हणजे काय? यामध्ये सर्वप्रथम एकूण दैनंदिन ऊर्जेचा खर्च मोजावा लागेल. त्यापैकी 26 किंवा मग त्यापेक्षाही कमी तुम्हाला कार्बोहायड्रेट्समधून घ्यावे लागतील. 1.5 ते 2 ग्रॅम प्रति किलो शरीर वजन तुम्हाला प्रथिने आणि उर्वरित कॅलरीजमधून घ्यावे लागतील. जर तुम्हाला निरोगी चरबी मिळवायची असेल तर तुम्हाला तुपातून निरोगी चरबी मिळेल. जर तुम्हाला डाएटबद्दल अधिक माहिती मिळवायची असेल तर सर्व व्हिडिओ बघा, त्यांच्यामध्ये तुम्हाला नक्कीच कळून जाईल. एकूण दैनंदिन ऊर्जा खर्च म्हणजे काय, ते कसं मोजायचं, 26वर कसं मोजायचं, तर ते जुन्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून तुम्हाला ते सर्व जुने व्हिडिओ बघावे लागतील. बघा आता पुढचा फायदा असा आहे की तुपामध्ये लिनोलेनिक ॲसिड चांगली मात्रा असतं. लिनोलेनिक ॲसिड हा ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा एक प्रकार आहे आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड तुमच्या हृदयासाठी खूप महत्त्वाचं आहे. जळजळ कमी करण्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. अनेक मधुमेही रुग्णांना हृदयाच्या गुंतागुंत असतात किंवा मग असू शकतात. म्हणून जेव्हा तुम्ही तूप वापरता तेव्हा त्यांना प्रतिबंधित करण्यास देखील मदत करेल. पुढचा फायदा म्हणजे तुपामध्ये ब्युटेरिक ॲसिडचं प्रमाण चांगलं असतं. ब्युटेरिक ॲसिड हे एक शॉर्ट चेन फॅटी ॲसिड आहे. तुपाचे अनेक फायदे आहेत, जसं की ते जळजळ कमी करतं आणि तुमची पचनसंस्था सुधारतं. जेव्हा तुम्ही तूप खाता तेव्हा तुमच्या शरीरातील जळजळ कमी होते. जर जळजळ कमी झाली तर साखरेची पातळी देखील निश्चितच कमी होते. तुपाचा पुढचा फायदा म्हणजे ते पचनाला चालना देतं आणि तुमचं पचन सुधारतं. प्रत्येक मधुमेही रुग्णांना पचन समस्या किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असते. जेव्हा तुम्ही तूप खाता तेव्हा तुम्हाला दिसेल की तुमची पचनसंस्था सुधारेल आणि तुम्हाला अन्न पचवणं सोपं होईल. कारण जेव्हा तुम्ही तूप खाता तेव्हा ते तुमच्या आतड्यांमधील स्राव जो आहे तो वाढवतं. जसं की पोटातील आम्ल किंवा एन्झाईम जे आहे ते वाढवतं आणि तेव्हाच तुमची पचनसंस्था चांगलं काम करू शकते. तुमचं पचन चांगलं होतं. म्हणून तूप सेवन केल्याने पचन देखील खूप सुधारतं. तर हे तूप सेवन करण्याचे काही फायदे होते. दिवसातून किती वापरावं आणि तुम्ही किती प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे ते देखील फार महत्त्वाचं आहे. तुम्ही दिवसभरामध्ये
3 ते 4 चमचे तूप वापरू शकता किंवा जेव्हा तुम्ही एखादी चपाती खाता किंवा भाकरी खाता तेव्हा तुम्ही त्या भाकरीला चपातीला तूप लावून खाऊ शकता. काही काळापूर्वीच मी तुम्हाला असं सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही भात खाता तेव्हा भाताला तूप लावा, म्हणजे भात बनवतानाच त्याच्यामध्ये थोडंसं तूप घाला. तुम्ही ते अशा प्रकारे देखील खाऊ शकता. तुम्ही जे काही शिजवत आहात ते तुम्ही तुपामध्ये शिजवू शकता. तुम्ही दिवसभर 3 ते 4 चमचे वापरू शकता. जेव्हा तुम्ही तूप वापरता तेव्हा तुम्हाला दिसेल की तुम्ही तुमची साखर चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकाल. ते तुमच्या घरामध्ये असतं आणि ते अगदी सहजपणे वापरलं जाऊ शकतं. परंतु अनेकांनी तूप खाणं बंद केलं आहे. पुन्हा तूप खाण्यास सुरुवात करा. तुमच्या साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शुगर असणाऱ्या किंवा मधुमेही लोकांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओची त्यांना नक्कीच मदत होईल. जर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून थोडा जरी फायदा झाला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.